मालेगाव येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी धडक महामोर्चा। मालेगाव येथे 23 ऑगस्ट रोजी महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक एकात्मा चौक मालेगाव संविधान वाचवा आरक्षण वाचवा या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। क्रांतिकारी जेबी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। कृपया स्टेजवर ज्यांचं काम असेल त्यांनी थांबायचं आहे। बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पेटवला आहे, जे आजच्या मोर्चाचे सभेचे नेतृत्व करत आहेत, ते आमचे सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट जे बाबासाहेबांचे पंतू आहेत, ॲडव्होकेट अमनजी आनंदराजे आंबेडकर साहेब, व ज्यांनी आंबेडकरी चळवळीची मशाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटून टाकलेली आहे। आमच्या भगिनी आयुष्य आंबेडकर साहेब यांच्या स्वाधीन करायचं आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, एवढं भारी वाटायलंय ना, आता क्लिअर कट वाटायला लागलंय की हे खरी खोट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं रक्त आहे। राहिलेले उरलेले सुरलेले माझे मातंग बांधवांना मी कळकळून सांगते, वेळ गेलेली नाही। धोबीचं कुत्र घरचं ना घाटचं व्हायच्या आधी आपल्या बापाकडे या। जय भीम, जय संविधान। मराठा महासंघ त्यांना विनंती करतो, त्यांनी अवघ्या 2 मिनिटात आपले मनोगत
व्यक्त करायचे आहे. आजच्या या उपवर्गीकरणाच्या विरोधात असलेल्या मोर्चाला उपस्थित असलेले सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब, अमनजी आंबेडकर साहेब, ज्यांचे व्हिडिओ मी गेल्या अनेक दिवसांपासून रोज पाहतोय, त्यांच्या वाट्याला आलेला ट्रोल संघर्ष मी रोज बघतोय. त्या अशा आमच्या आदरणीय रुक्मिणीताई लोंढे व या मोर्चासाठी ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली असं ॲडव्होकेट आकाश सुरवाडे, बिपिन दादा पटाईत, गौरव पवार, रमेश पवार, सर्वच बांधव, ज्या बांधवांनी या आरक्षण उपवर्गीकरण विरोधी धडक मोर्चाचं नेतृत्व करणारे आमचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, ॲडव्होकेट अमन आंबेडकर साहेब, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय बबनरावजी मोलक साहेब, चर्मकार संघाचे नेते संजयजी खामकर साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, उपस्थित सर्वांना जय भीम. आरक्षण उपवर्गीकरण काय आहे? आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा हेतू काय आहे? आणि तुम्हाला मला आज लावलेलं काम कशासाठी आहे हे आपण थोडक्यात समजून घेतलं पाहिजे. आरक्षण संपवण्यासाठी हा जो काही घाट घातलेला आहे, याच्यामध्ये आज महागाई किती वाढत आहे, पेट्रोलचे भाव काय झाले, डिझेलचे भाव काय झाले, खतांचे भाव किती आहेत, याकडे तुमचं लक्ष जाऊ नये. आणि यासाठी जाती जातीमध्ये वाद निर्माण करायचा. आधी हिंदू मुस्लिम केलं, त्यावरती सत्ता मिळवली, नंतर ओबीसी आणि मराठ्यांची वाद लावले, त्यानंतर धनगर समाज आणि आदिवासी समाजाचे वाद लावले, आता अनुसूचित जातीमध्ये वाद निर्माण करण्याचं काम हे शासन करत आहे. मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम, जय भीम मालेगाव, जय भीम. रक्तातून, नसातून, हृदयातून असं सळसळ सळसळ रक्त झालं पाहिजे जय भीम म्हणताना. जाण झाली पाहिजे आपल्या बापाने दिलेल्या भाकरीची आणि ती आपण भाकरी खातोय. ये बात जानते हैं यहाँ सभी, ये बात जानते हैं यहाँ सभी अक्ल वाले, ये बात जानते हैं यहाँ सभी अक्ल वाले, भीमराव समंदर है बाकी है नदी नाले. मी माझ्या समाजाला नेहमी सांगायचा प्रयत्न करते की या जगामध्ये, या देशामध्ये चुलते होतील, पुतणे होतील, नातू होतील, आजे होतील, पण बाप मात्र एकच होईल, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लय त्रास व्हायला माझ्या समाजाला, वेळोवेळी सांगण्यासाठी प्रयत्न करायले, तगमग करायला लागले. माझा जीव मला, माझा आत्मा मला म्हणतोय की कुठंच खचायचं नाही, जे सत्य त्याला भ्यायचं नाही. कसं आहे दादे हो, एखादं जनावर असते बघा, आपण त्याला सांभाळतो. बबनरावजी घोलप साहेब यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. उपवर्गीकरण विरोधातील मोर्चाच्या मध्ये सहभागी झालेले सर्व अनुसूचित जातीचे बांधव, सर्व जाती धर्माचे, खरोखर आज 59 जातीचे लोक या ठिकाणी आलेले. आनंदराव साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताय, मी पण त्यांच्या बरोबरीनं सातत्यानं फिरतोय. आमचा चर्मकार समाज हा बाबासाहेबांच्याही बरोबर होता आणि आजही आनंदराज आंबेडकरांसोबत आहे. आम्ही तन मन धनाने या समाज तुमच्या पाठीमागे ठेवलेला आहे. आणि याच्या पाठीमागचं कारणच असं आहे, या उपवर्गीकरणाबद्दल अजून ग्रामीण भागामध्ये, तळागाळामध्ये जास्त माहिती नाही आहे. हे उपवर्गीकरण जर सुरू झालं तर आपल्यामध्ये भांडणं निर्माण होणार आहे. म्हणजे बौद्धांमध्ये भांडणं सुरू होतील, चर्मकारांमध्ये भांडणं सुरू होतील, मातंगांमध्ये भांडणं सुरू होतील आणि एकमेकाचे दुश्मन आपल्याला करायचं. पूर्वी संविधान नव्हतं,
म्हणून आपल्याला कुठंतरी गावकुसाच्या बाहेर टाकलं होतं. पण संविधान आपलं इतकं मजबूत आहे तर ते आपल्याला पूर्वीसारखे दिवस देऊ शकत नाही. आणि म्हणून कसं छेडायचं, कशा पद्धतीने छेडायचं अशा प्रकारचा प्रयत्न चालला आहे. केंद्रातही तोच आहे आणि राज्यातही तोच आहे. आणि म्हणून आता या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलेलो आहे. आपण सगळ्या एकत्र 59 जाती मिळून हा सामना करायला पाहिजे. जसं आता हमनराजजी सांगितलं की आपण दिल्ली हलवू शकतो, आपण जे पाहिजे ते करू शकतो, पण आपल्यामध्ये एकी नाही आहे. परंतु बांधवांनो, संविधानानं कोणाचंच वाईट केलं नाही, उलट आमच्या समाजाचं तर फार भलं केलं. मी संपूर्ण भारतात फिरतो. मी पंजाब हरियाणा गेल्यानंतर तिथं IAS IPSचा जो चर्मकार समाजाचा टक्का आहे, जर 100 IPS असतील तर त्याच्यामध्ये 35 चर्मकार समाजाचे IAS IPS आहेत. आणि ही सगळी बाबासाहेबांची देण आहे. आज हा बबन गोलप एका गिरणाऱ्याच्या छोट्याशा गावामध्ये राहणारा आज केवळ बाबासाहेबांमुळे, बाबासाहेबांच्या संविधानामुळे 5 टर्म मी आमदार राहिलो, मंत्री झालो, या राज्याचा सामाजिक न्याय मंत्री झालो, महिला बाल कल्याण मंत्री झालो. आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातले अनेक निर्णय आम्हाला घेता आले. आणि म्हणून ही जाणीव ठेवून, जशी आम्ही ठेवतो तशी तुम्ही ठेवा. आणि आपण सगळे भाऊ आहेत अशा प्रकारची एकजूट करा. मला माहिती आहे आपल्याला आंबेडकर साहेबांना ऐकायचं आहे, कारण मी कायम मालेगावमध्ये भाषण करत असतो. म्हणून मी त्यांच्यासाठी वेळ देतो आणि माझं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. सर्वात आधी मी साहेबांचं मनोगत व्यक्त करण्यापूर्वी मी सर्व भीमसैनिकांना, सर्व बंधूंना विनंती करेल की कृपया स्टेजच्या समोरच्या बाजूला येऊन जायचं आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हमारी इसी एकता की ताकत से, हमारी इसी एकता की ताकत से तूफान का रुख भी बदल देंगे, हमारी इसी एकता की ताकत से तूफान का रुख भी बदल देंगे. जिस दिन सोच लेंगे इस देश का तख्तो ताज बदल देंगे. मत करना संविधान को छेड़ने की बात, नहीं तो तुम्हारा इतिहास तो क्या तुम्हारा वर्तमान भी बदल देंगे. माननीय आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, जय भीम. आंबेडकर आंबेडकर, जय भीम. जय 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 भीम. या इथं उपस्थित असणारे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप, तसेच चर्मकार समाजाचे दुसरे नेते संजयजी खामकर, माझ्याबरोबर आलेले आमचे डॉक्टर सुशील सूर्यवंशीजी, विनोदजी काळे, त्याचबरोबर बाबासाहेबांचे एक पंतू आनंदराज आंबेडकर, त्याचबरोबर ज्या खऱ्या अर्थानं मातंग समाजाला जागृत करण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य ज्या आमच्या ताईने केलेलं आहे, त्या लोंढेताई, खरं म्हणजे सर्वांचीच नावं घ्यायला, कारण आपण सर्वजण उन्हाळ्यात, माझ्या माता भगिनी या मालेगावच्या उन्हामध्ये बसलेल्या आहेत. पण त्या मला माहिती की रणरागिणी आहेत, त्या अशा पद्धतीनं व्यापार करतो. आणि चौथा आहे तो शूद्र, जो म्हणजे आज आपण ज्याला OBC म्हणतो, तेली माळी कोळी कुंभी, असा जो समाज आहे तो शूद्रामध्ये येतो. हे 4 वर्ग हिंदू समाजात आहेत. बाकी कुठलाही समाज हा हिंदू धर्मातला नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्यांना डिप्रेस क्लास म्हणत होते. आणि बाबासाहेब त्यांना एक वेगळा एक संघ समाज आहे असं म्हणत होते की ह्याचे हाल अपेक्षा, हे अस्पृश्य म्हणून याने ज्या हाल अपेक्षा सहन केल्यात त्या एकसारखे आहेत. आणि म्हणून हा एक वर्ग आहे. आणि बाबासाहेब त्याच्या पुढे जाऊन म्हटलंय की शूद्र आणि हे जे अस्पृश्य आहेत यांना ज्या जाती पडलेल्या आहेत, मायाला किंवा तेलाला तेल काढणारा म्हणून तेली किंवा कुंभ्या